जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड 2019 क्रेडिट पॅटर्नची ओळख करून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण एम.कॉम यासाठी किती ड्युरेशन असतं, प्रवेश घेण्यासाठी कोणती इलिजिबिलिटी असते, असेसमेंट कशा पद्धतीने केलं जातं, किती क्रेडिट तुम्हाला रिक्वायरमेंट आहे पूर्णपणे एम.कॉम ही डिग्री मिळवण्यासाठी, तसेच एम.कॉम तुम्हाला कोणकोणत्या स्पेशलायझेशनमध्ये करता येईल आणि एम.कॉमसाठी काही कंपल्सरी सब्जेक्ट, स्पेशलायझेशन सब्जेक्ट कोणते असणार आहे, त्यासाठी शिवाय मीडियम कोणत्या पद्धतीने आपण देऊ शकतो, म्हणजे तुम्ही एम.कॉमसाठी इंग्लिशमधून पेपर देऊ शकता का मराठीमधून देऊ शकता, याबाबतची माहिती आपण घेणार आहोत आणि ग्रुप वाईज सब्जेक्टची जी काही लिस्ट आहे ती आपण बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता शैक्षणिक वर्ष 2021-22मध्ये TYच्या वर्गात होते, ओके, TY BCom या वर्गामध्ये होते, तर हे विद्यार्थी पासआउट होतील. तर काही विद्यार्थी पुढे MBA या कोर्सला प्रवेश घेतात, तर काही विद्यार्थी पुढे दुसऱ्या कोर्ससाठी जसं M.कॉमला कुणी प्रवेश घेतं, कुणी MSWला प्रवेश घेतं, तर या पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे खूप सारे नवीन ऑप्शन असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना मास्टर डिग्री ही कॉमर्समध्ये मिळवायची असेल तर असे विद्यार्थी काय करतील, M.कॉम हा विषय घेतील. तर M.कॉम विषय घेत असताना तुम्हाला कोणकोणते स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट्स आहे याकडे नजर देऊन तुम्ही त्या महाविद्यालयात प्रवेश घेणं उचित ठरणार आहे. तर आपण यामध्ये M.कॉम पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड या कोर्सची पूर्णपणे माहिती जाणून घेणार आहोत की तुम्हाला सेमिस्टर फर्स्टमध्ये किती सब्जेक्ट असतील, सेकंडला किती असतील, थर्डला किती, फोर्थला किती, कोणते सब्जेक्ट आहे. काही सब्जेक्टची परीक्षा ही फक्त विद्यापीठामार्फत घेतली जाईल, तर काही सब्जेक्टची परीक्षा ही फक्त महाविद्यालयीन पातळीवर घेतली जाते. तर त्यामध्ये काही सब्जेक्टची परीक्षा ही विद्यापीठ ॲज वेल ॲज कॉलेजकडेच देखील घेतली जाते. तर या संपूर्ण विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अशाच परीक्षा संदर्भातल्या वेगवेगळ्या माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी होऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण बघूया की कोर्स नेम आणि त्याचं ड्युरेशन किती असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला मी इंट्रोडक्शन टू M.कॉम 2019 क्रेडिट पॅटर्न बाबतीत माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये बघा आपल्या कोर्सचं नेम काय आहे, M.कॉम मीन्स मास्टर ऑफ कॉमर्स. यामध्ये तुम्हाला कोर्सचं ड्युरेशन टोटल 2 वर्षाचं असेल आणि यासाठी 4 सेमिस्टर असतात. जसं BComला 6 सेमिस्टर असतात, तसेच M.कॉमला किती सेमिस्टर असतात, 4 सेमिस्टर असतात. जे विद्यार्थी BCom परीक्षा पासआउट झालेले आहे असे विद्यार्थी काय करू शकतात, M.कॉमला प्रवेश घेऊ शकता. यामध्ये जे विद्यार्थी स्कूल ऑफ ओपन लर्निंग TY BCom झालेले असतील ते विद्यार्थीही M.कॉमसाठी प्रवेश घेऊ शकतात. जे विद्यार्थी YCMमधून TY BCom झाले ते देखील विद्यार्थी काय करू शकतात, M.कॉमसाठी प्रवेश घेऊ शकता, अशी इलिजिबिलिटी दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे, द स्टुडंट हू हॅज पास एनी bachelor degree of the university or any other recognized university shall be held eligible to admit at the M.com course. ओके, म्हणजे यामध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री पासआउट होणं गरजेचं आहे. दुसऱ्या विद्यापीठातून आपल्या विद्यापीठात म्हणजेच सपोज कोल्हापूर विद्यापीठातून पुणे विद्यापीठात प्रवेश घ्यायचा तर तुम्हाला मायग्रेशन सर्टिफिकेट लागेल. बाकी काही रिक्वायरमेंट एक्स्ट्रा नसते. बाकी रिझल्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट TC आपण म्हणतो, या गोष्टी लागणारच आहे. कोर्सचं स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा, तुम्हाला 2 वर्षामध्ये 4 सेमिस्टर असणार आहे आणि प्रत्येक सेमिस्टरला तुम्हाला 16 क्रेडिट हे पूर्ण करावे लागणार आहे आणि एकूण टोटल क्रेडिटची जी काही संख्या आहे ती आहे 64. ओके, किती आहे, 64. यामध्ये बघा असेसमेंट किंवा मार्क्सचं इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं जातं. बघा BComकडे तुमचा एक्झामचा पॅटर्न कसा होता, 30-70 होता. 30 मार्क कॉलेजकडे आणि 70 मार्क विद्यापीठाकडे होते. तसं आता M.कॉमकडे कशा पद्धतीचं शेड्यूल असेल की तुम्हाला विद्यापीठाचे जे काही 4 महत्त्वाचे पेपर आहे तर या 4 महत्त्वाच्या पेपरला प्रत्येक पेपरसाठी 100 मार्क असणार आहे. तर 4 पेपरचे मार्क तुमचे 400 होणार आहे. तर त्यापैकी इंटरनल असेसमेंट जे काही प्रत्येक पेपरला असतं ते 40 मार्कासाठी असतं. तर एक्सटर्नल म्हणजेच विद्यापीठाची परीक्षा ही 60 मार्कांची अवेलेबल असते आणि तुम्हाला पासिंगसाठी 40% जर का म्हणलं तर तिकडे इंटरनलला 40पैकी 40च्या 40% म्हणजे 16 मार्क तुम्हाला गरजेचे आहे आणि विद्यापीठाची जी काही 60 मार्काची परीक्षा होईल त्याचे 40% म्हणजे 24 मार्क तुम्हाला रिक्वायरमेंट आहे. असे 14
16 + 24 इज इक्वल टू 40 मार्क तुम्हाला आउट ऑफ 100पैकी पासिंगसाठी लागणार आहे. आणि M.Com डिग्रीसाठी तुम्हाला 4ही सेमिस्टरचे मिळून 1600पैकी मार्क्स हे कन्सिडर केले जाणार आहे. एकूण जरी तुमच्या विषयांची संख्या कमी जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला 400पैकी एका सेमिस्टरचे मार्क 4 सेमिस्टरचे मार्क हे होतात तुमचे 4 चोक 16 म्हणजे 1600 मार्कांचा तुमचा M.Comचा प्रोग्राम असणार आहे. In addition to above, the students are required secure following 10 credits and these credits are mandatory or compulsory in nature. बघा जसं वरती तुमचे 64 क्रेडिट तुम्हाला मिळवणं अपेक्षित होतं त्याच पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्रा 10 क्रेडिट मिळवणं अपेक्षित आहे. जसं BComकडे होतं त्यावेळेस BComला तुम्हाला एक्स्ट्रा 8 क्रेडिट रिक्वायर आहे. त्यापैकी 4 क्रेडिट तुमचे FYला झाले पाहिजे आणि 4 क्रेडिट SYTY मिळून झाले पाहिजे. तसं M.Comला असताना तुम्हाला काय आहे, फर्स्ट इयरचे तुम्हाला 4 क्रेडिट आहे आणि सेकंड इयरचे 6 क्रेडिट असे मिळून टोटल 10 क्रेडिट तुमचे झाले पाहिजे. आणि एक नव्याने सब्जेक्ट 2020-21 पासून इम्प्लिमेंट केलेला आहे तो म्हणजे इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन. यासाठी सुद्धा तुम्हाला काही क्रेडिट दिलेले आहे, त्यामध्ये सुद्धा उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे. ना हा जो काही पेपर आहे तो सेमिस्टर 3साठीच फक्त अवेलेबल आहे. बघा सेमिस्टर फर्स्टसाठी तुम्हाला ह्युमन राईट्स आणि सायबर सिक्युरिटी असे मिळून तुम्हाला 2 क्रेडिट आहे. तर सेकंड सेमिस्टरला गेल्यानंतर पण ह्युमन राईट्स आणि सायबर सिक्युरिटी याचे 2 क्रेडिट आहे. म्हणजेच M.Com पार्ट फर्स्टला सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड मिळून तुम्हाला 4 क्रेडिट मिळणार आहे. तर M.Com पार्ट सेकंडला सेमिस्टर 3ला इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटीचा 1 क्रेडिट आणि स्किल डेव्हलपमेंटचे 2 क्रेडिट असे मिळून 3 क्रेडिट तुम्हाला रिक्वायर आहे. प्लस तुम्हाला इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन हा सब्जेक्ट पण तुम्हाला थर्ड सेमिस्टरसाठी अवेलेबल आहे, त्यासाठी सुद्धा 1 किंवा 2 क्रेडिट अवेलेबल आहेत. नेक्स्ट सेमिस्टर फोर्थसाठी तुम्हाला 1 क्रेडिट इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटीला आहे आणि स्किल डेव्हलपमेंटला 2 असे मिळून 3 क्रेडिट आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 10 क्रेडिट रिक्वायरमेंट आहे. आता बघा नंबर ऑफ सब्जेक्ट्स तुम्हाला किती असतात M.Com पार्ट फर्स्टला आणि M.Com पार्ट सेकंडला. त्यामध्ये बघा सेमिस्टर फर्स्टसाठी तुम्हाला एकूण सब्जेक्ट 6 असतील. सेमिस्टर फर्स्टसाठी 6 सब्जेक्ट, सेमिस्टर सेकंडसाठी 6 सब्जेक्ट, म्हणजेच M.Com पार्ट फर्स्टसाठी तुम्हाला टोटल 12 सब्जेक्ट असणार आहे. तर M.Com पार्ट सेकंड सेमिस्टर 3साठी तुम्हाला 7 सब्जेक्ट रिक्वायरमेंट आहे, तर सेमिस्टर फोर्थसाठी 6 सब्जेक्ट रिक्वायर आहे. बोला. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने टोटल तुम्हाला M.Com पार्ट फर्स्ट आणि सेकंड मिळून 18 24 24 आणि 25 सब्जेक्ट तुम्हाला अवेलेबल असतात. ओके. आता M.Com करण्यासाठी तुम्ही काही स्पेशलायझेशन सिलेक्ट करतात. ओके. हा स्पेशलायझेशन तुमच्या TYच्याच बेसवर आधारित असेल असंही काही सांगता येत नाही. काही महाविद्यालयांना ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशन हा स्पेशलायझेशन असतो, काही ठिकाणी कमर्शियल लॉ अँड प्रॅक्टिस आहे, काही ठिकाणी ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टीम आहे, काही ठिकाणी कोऑपरेटिव्ह अँड रूरल डेव्हलपमेंट आहे, तर बिझनेस प्रॅक्टिस अँड इन्व्हायरमेंट, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स आणि ॲडव्हान्स मार्केटिंग. सो एवढ्या विषयात तुम्हाला M.Comचं स्पेशलायझेशन करता येतं. कोणतंही एकच स्पेशलायझेशनचा ग्रुप घेऊन तुम्ही M.Com ही डिग्री कंप्लीट करू शकता. जसं की एक्झाम्पल जर का विचारलं तर इथं विश्वलता कॉलेज येवला भाटगावला आहे, तिथे कॉस्टिंगचा ग्रुप आहे, म्हणजेच ग्रुप C अवेलेबल आहे PGला स्पेशलायझेशन करण्यासाठी. येवल्यामध्ये जनता महाविद्यालय आहे, तिथं बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचा ग्रुप आहे, तर ते विद्यार्थी ज्यांना बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन करायचं M.Comमध्ये तर ते विद्यार्थी तो ग्रुप घेऊ शकता. काही ठिकाणी जसं रामपूरला सिडिजन कॉलेज आहे, तर सिडिजन कॉलेजमध्ये M.Com स्पेशलायझेशनसाठी ग्रुप A आहे, ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशन. ओके. म्हणजे वेगवेगळ्या महाविद्यालयात वेगवेगळा ग्रुप आहे. तिकडे शारदानगर महिला महाविद्यालयात M.Comसाठी ग्रुप G आहे, ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्स. सो त्यामधून ते काय करू शकतात, M.Comची डिग्री पासआउट करू शकता. तर हे मी सांगितले तुम्हाला स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट. तर बघा आता काही कंपल्सरी सब्जेक्ट असतात, जसं सेमिस्टर फर्स्टसाठी तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे 2 सब्जेक्ट कंपल्सरी आहे. त्यानंतर M.Com पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंडसाठी तुम्हाला फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल हा एक राहणार आहे. त्याला दुसरा जो सब्जेक्ट्स आहे 222 आहे तो म्हणजे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक. ज्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल इकॉनॉमिक घ्यायचा नाही त्यांना ऑर म्हणून बिझनेस स्टॅटिस्टिक आहे. आता हे महाविद्यालयावर डिपेंड असणार आहे, तुम्ही ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यापैकी 222A आणि 222B यापैकी कोणता विषय शिकवला जाईल तर तो ग्रुप्स तुम्हाला घेणं
अपेक्षित आहे. तर सेमिस्टर 3साठी जो काही कंपल्सरी सब्जेक्ट आहे त्यामध्ये एक आहे बिझनेस फायनान्स आणि सेकंड आहे रिसर्च मेथोडॉलॉजी फॉर बिझनेस, ज्याला RM आपण असं शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतो. तर सेमिस्टर 4साठी तुम्हाला 421 आहे कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस. तर 422मध्ये ए ग्रुप आहे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट आणि बी ग्रुप आहे ऑपरेशनल रिसर्च. ओके, सो जे विद्यार्थी सेमिस्टर सेकंडमध्ये बी ग्रुप घेतील बिझनेस स्टॅटिस्टिक, त्यांना आता फोर्थ सेमिस्टरला ऑपरेशन रिसर्च हा सब्जेक्ट असणार आहे. तर जे विद्यार्थी सेमिस्टर सेकंडमध्ये 222A इंडस्ट्रियल इकॉनॉमिक घेतील तर त्यांना सेमिस्टर फोर्थमध्ये 422Aला इंडस्ट्रियल इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट हा सब्जेक्ट्स असणार आहे. तर आता तुम्ही MCOM कोणत्या विषयामध्ये करू शकता हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे की स्पेशलायझेशनचे ग्रुप टोटल 8 आहे. तर त्यापैकी कोणत्याही एका विषयात करू शकता आणि कंपल्सरी सब्जेक्टची पण लिस्ट मी तुम्हाला सांगितली. आता बघा तुम्हाला मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कसं असणार आहे. तुम्हाला तर माहीत आहे की MCOM आपल्याला दोन्ही लँग्वेजमधून करता येईल की मराठी आणि इंग्लिश. यापैकी तुम्ही तुमचा एक्झाम फॉर्म भरताना तुम्ही मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन कंपल्सरी इंग्लिश निवडा, जेणेकरून तुमच्या रिझल्टवर पण मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिशच येणार आहे. तुम्ही परीक्षा मराठी किंवा इंग्लिशमधून देऊ शकता, कारण क्वेश्चन पेपर ही दोन्हीही लँग्वेजमधून येणार असते. त्यापैकी काही सब्जेक्ट असे आहेत जे कंपल्सरी इंग्लिशमधूनच आहे, त्याला कोणत्याही प्रकारे ऑप्शन नाही. जसे की मॅनेजमेंट अकाउंट, फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल, बिझनेस स्टॅटिस्टिक, ॲडव्हान्स अकाउंट अँड टॅक्सेशनच्या ग्रुपचे सर्व काही विषय आणि ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंट अँड कॉस्ट सिस्टीमच्या सर्व काही विषयांचे ग्रुप हे टोटली इंग्लिशमधून असणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जे काही सब्जेक्ट्स असणार आहे ते तुम्हाला मराठीतून बघायला भेटणार आहे. तसेच तुम्हाला ह्युमन राईट्स, सायबर सिक्युरिटी हे जे काही सब्जेक्ट्स आहे तर हे पण इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये बघायला भेटतील. त्यापैकी इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी हे जे काही विषय आहेत तो इंग्लिशमध्ये सुद्धा जनरली बहुतेक महाविद्यालयात शिकवला जातो. आता मी इथे तुम्हाला काही सब्जेक्टची लिस्ट इथे तुम्हाला दाखवलेली आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तर तुम्हाला निश्चित परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला लक्षात येईल. बघा, ज्याचा ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन ग्रुप आहे तर त्यामध्ये त्याचे पहिले 6 सब्जेक्ट पहिल्या सेमिस्टरला कोणते असतील तर ते बघूया. बघा, 121 मॅनेजमेंट अकाउंट आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट हे कंपल्सरी सब्जेक्ट आहे. 3 नंबर सब्जेक्ट त्याचा ॲडव्हान्स अकाउंटिंग ग्रुपमधला 123 म्हणून असतो, त्याला नाव आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग. आणि 124चा जो सब्जेक्ट्स आहे त्याला नाव आहे इन्कम टॅक्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा या पद्धतीने तुम्हाला टोटल 4 सब्जेक्ट झाले. कोणते? मॅनेजमेंट अकाउंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, ॲडव्हान्स अकाउंटिंग, इन्कम टॅक्स हे 4 सब्जेक्ट झाले. यापैकी 2 सब्जेक्ट कंपल्सरी आणि 2 सब्जेक्ट कोणते आहे जे तुमच्या स्पेशलायझेशन ग्रुपचे. आणि 191 ह्युमन राईट्स आहे, ज्याला 1 क्रेडिट आहे. आणि 192 आहे इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी, याला पण 1 क्रेडिट आहे. सो असे मिळून तुमचे 6 सब्जेक्ट्स आहे. काही महाविद्यालयात 192 इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी आहे, तर काही महाविद्यालयात 193 इंट्रोडक्शन टू इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अवेलेबल आहेत. हे झाले फर्स्ट सेमचे सब्जेक्ट. तर सेकंड सेमिस्टरमध्ये तुम्हाला सब्जेक्ट आहे फायनान्शियल ॲनालिसिस अँड कंट्रोल, दॅन इंडस्ट्रियल इकॉनॉमिक लॉ और बिझनेस स्टॅटिस्टिक हे मी मगाशीच सांगितलं. त्यानंतर 223 आहे, ज्यामध्ये स्पेशलाइज एरियाज इन अकाउंटिंग हा पेपर आहे. तर 224मध्ये बिझनेस टॅक्स अँड असेसमेंट अँड प्लॅनिंग हा एक सब्जेक्ट आहे. आणि आणखीन क्रेडिट ओरिएंटेड सब्जेक्ट कोणता तर ह्युमन राईट्स सेकंड आणि सायबर सिक्युरिटी सेकंड. या पद्धतीचे सब्जेक्ट टोटल 6 सब्जेक्ट सेमिस्टर फर्स्ट आणि 6 सब्जेक्ट सेमिस्टर सेकंडमध्ये असणार आहे. तर सेमिस्टर 3मध्ये तुमचे सब्जेक्ट्स आहे बिझनेस फायनान्स, रिसर्च मेथोडॉलॉजी, ॲडव्हान्स ऑडिटिंग आणि स्पेशलाइज ऑडिटिंग हे 4 सब्जेक्ट झाले. आणि तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिटच्या रिलेटेड सब्जेक्ट कोणते आहे? इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी, स्किल डेव्हलपमेंट फर्स्ट आणि इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन हे 3 सब्जेक्ट तुम्हाला एक्स्ट्रा क्रेडिटच्या रिलेटेड असतात. सेमिस्टर 4मध्ये ज्यावेळेस जातात त्यावेळेस तुम्हाला फक्त 3 विषयाची विद्यापीठाची परीक्षा द्यायची. त्यामध्ये कॅपिटल मार्केट अँड फायनान्शियल सर्व्हिस हा पहिला विषय आहे. दुसरा विषय येतो इंडस्ट्रियल इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट आणि तिसरा विषय येतो रिसेंट ॲडव्हान्सेस इन अकाउंटिंग, टॅक्सेशन अँड टॅक्स ऑडिटिंग. या पद्धतीचा तुम्हाला
काय होणार आहे 423चा सब्जेक्ट आहे आणि 424मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट असतो. तर प्रोजेक्ट रिपोर्ट कॉलेज लेवललाच होतात, त्याची परीक्षा कॉलेज लेवललाच कंडक्ट केली जाईल. विद्यापीठ त्याचा पेपर घेणार नाही, कॉलेज लेवललाच त्याची परीक्षा घेतली जाईल. आणि इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी पेपर नंबर 4 आणि स्किल डेव्हलपमेंट सेकंड हे पण एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे, ते देखील कॉलेज लेवलला होतील. या पद्धतीने तुम्हाला सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडला 6 सब्जेक्ट असतात. तर सेमिस्टर 3 आणि 4मध्ये 7 आणि 6 सब्जेक्ट अनुक्रमे असतात. अशा पद्धतीने 25 सब्जेक्ट तुमचे असणार आहे. तसेच इथं बी ग्रुपचे सब्जेक्ट्स तुम्हाला आहे, सेम सब्जेक्ट आहे, फक्त त्याचा ग्रुप वेगवेगळा असतो. तुम्ही विद्यापीठाच्या साईटवर बघू शकता की तुम्हाला कोणता ग्रुप्स आहे. जसं इथे कॉस्टिंगच्या याच्यात आहे 121, 122, 127, 128, 192, 191 अशा पद्धतीचे सब्जेक्ट आहे. 191, 192 हे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आहे. तसंच 221, 222, 227, 228 नंतर ह्युमन राईट सेकंड आणि इंट्रोडक्शन टू सायबर सिक्युरिटी सेकंड या पद्धतीचे टोटल 6 आणि 6 12 सब्जेक्ट असणार आहे. सेमिस्टर 3 आणि 4मध्ये 7 सब्जेक्ट सेमिस्टर 3ला तर 6 सब्जेक्ट सेमिस्टर 4ला अवेलेबल असतात. नंतर इथे कोऑपरेशनचा ग्रुप आहे, बिझनेस प्रॅक्टिस अँड इन्व्हायरमेंटचे ग्रुप्स आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे ग्रुप्स आहे आणि लास्टला जे काही ग्रुप्स आहे ते ॲडव्हान्स बँकिंग अँड फायनान्सचा आणि ॲडव्हान्स मार्केटिंगचा ग्रुप्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एम.कॉमला प्रवेश घेण्यापूर्वी आपल्याला कोणत्या विषयात स्पेशलायझेशन करायचे त्या अनुषंगाने आपण कॉलेज सिलेक्ट करा. तिथे कोणता विषय आहे आणि तुम्हाला कोणता पाहिजे हे निश्चित झाल्यानंतरच तुम्ही त्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकता. एम.कॉम झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, पुढे सेटनेटची परीक्षा देऊन तुम्ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा जॉब करू शकता. ते तुमच्या हातामध्ये आहे की तुम्हाला कोणता विषय घ्यायचा आहे. म्हणजेच बहुतेक सारे महाविद्यालयातील विद्यार्थी म्हणजे TYला तुम्हाला कॉस्टिंग असेल तर एम.कॉमला कॉस्टिंग घेतात, TYला बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असाल तर एम.कॉमला बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन घेतात. तर असं काही नाही की तुम्ही कोणताही विषय घेऊ शकता. म्हणजे एखादा विद्यार्थी असेल की त्याला आता कॉलेजमध्ये TYपर्यंत कॉस्टिंग विषय दिला आणि त्याला आता मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन करायचं आहे तर तो घेऊ शकतो. बट शक्यतो TYला कॉस्टिंग असेल तर एम.कॉम पण कॉस्टिंगमध्ये करा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल आणि अधिक चांगल्या पद्धतीचे मार्क तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. तर या क्रेडिटच्या संदर्भात काही जर का तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर निश्चित तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं दिली जातील. अशाच नवनवीन माहितीसह व्हिडिओसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.